ब्लॉग तिचा माहितीये, पण माझी पण थोडीशी तारीफ करा. किती सुंदर दिसते माझी बायको. माझी बायको कुठे आहे? हे स्त्री माझी बायको असूच शकत नाही. दोघांचा बोलली होती आताच. साला मेरे को क्रेडिट ही नहीं आने दे रे. नमस्कार गाईज अँड गुड इव्हनिंग, सॉरी गुड आफ्टरनून. मी सध्या कन्फ्युज आहे थोडी. झाली का सुरू तू आल्या चुकीचे शब्द बोलणं? हो, माझं फर्स्ट वर्ड हमेशा चुकीचा निघते, पण बाकीचे जेवढे पण मी बोलते ते सगळं बरोबर असतं. नाही म्हणजे ऍक्सेप्ट करून घेते चुकीचं सगळं, कारण की क्यूट लोकांच्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात लोक. नाही, पण त्यांना पण माहिती आहे की मी स्टार्टिंगला थोडी चुकते, पण नंतर माझं पूर्ण कंटिन्यू बरोबर असतं. बसते की नसते तुम्ही सांगा कमेंट करून. ते सांगतील तर बघून सांगत नाही, सांगतात ते करतील ते कमेंट्स खाली की ताई बरोबर बोलत आहे म्हणून, असं तसं वगैरे. तुम्ही काय म्हणत आहे? हा, तर आता आम्ही जातो आहे शॉपिंग करायला, कारण आम्हाला जायचं आहे भूर 2 दिवसांनी. त्याच्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची. गाडीत मच्छर घुसले शशांक. मी काय करू आता त्याला? ते चावतात ना. त्यांचा डंक तोडून टाकू का? नाही, त्यांना गाडीच्या बाहेर हाकल. तो खाली गेला आता. जा रे बाहेरचा बेटा. ते तिकडे खाली गेला तो. हो, काढतो मी त्याला बाहेर, खालून हवा मारतो. हा, तर मी हे म्हणत होते तुला, ऐक ना. आता ऊन येत आहे, तर ते आपलं जे किचन ते बाल्कनी आहे, इकडे किचन आहे, तिकडे 2 खिडक्या आहे मोठ्या मोठ्या. तिथे आपल्याला लावायचे आहे पडदे, कारण ऊन येत आहे सरळ आता आणि फ्रीज होत. मला माहिती आहे का भीती वाटायला लागली आहे बायको समोर यायची, कारण की असं नाही की बायको खतरनाक भयानक म्हणून, कारण बायकोला माझा चेहरा दिसला की तिला कामं सुचतात. आता घरातले काम मी जिथं दिसलो तिथं, अरे हे घे, ते ठेव, हे लाव, ते राहिलं, हे पडदा लाव, ते उभा कर, अरे दरवाजा तसा आहे, नट टाईट कर, मिक्सरचा नट गेला, इथं गेलो, सिटीत जा, पडदा आण, नेट आण. अरे माणूस आहे मी. एका वेळेस पाहिल्यावर पप्पी बी देत जा. अरे हो, म्हणून पण देत नाही. ठीक आहे, सगळे काम होऊन जाईल तुझे. आता घरातले काम मी नाही सांगू तर कोण सांगणार आहे? बाहेरची बाई येऊन सांगणार आहे का घरात काय कमी आहे, काय नाही आहे, काय करायचंय, काय करायचं नाही आहे? कसास तू? कसास तू? कसा तू? अगं तुला ऑलरेडी कथाच तू म्हटलं का ज्ञान देते, वंदन म्हटलं घ्यावा. तरी पण मला तर बोलायचं आहे ना ते. मी का माझ्या मनात ठेवू? मनात तर सांगाच बोलायचंच आहे ना. जे मला बोलायचं ते बोलायचं आहे. तुझं स्टोरेज कमी आहे, तो वाढवून घ्या लागते 8 GB. असं काही नाहीये. पाहून, अरे बापरे शशांक, ऊन वाढली आहे आतापासूनच. मजा आहे. उन्हाळा चांगला तपणार आहे यावर्षी. अजून कापा झाडं. हो, झाडं कापा आणि ऊन वाढवा. आम्ही तर झाडं लावले आमच्या घरासमोर, खूप झाडं लावले आहे. आणि आणखी एक झाड लावायचं आहे आम्हाला आमच्या घरासमोर मोठं. ऍक्च्युअली माहिती आहे का, आम्ही आमच्या घराच्या बाजूला एक मोठं झाड लावलं होतं, पण माहिती नाही कोण आहे दुश्मन, त्यांनी ते झाड तोडून टाकलं. कारण जास्त मोठं नव्हतं. आमच्या कॉलनीतल्या लोकांना झाडच आवडत नाही. हा ना, एवढं माहिती आमच्या लाईन मध्ये 3 झाड होते सप्तपर्णीचे, 3 मोठे मोठे छान. तर तिन्ही झाडं तोडून टाकले यावर्षी. तिन्ही पण, एक पण झाड नाही ठेवलं. आणि महत्वाचं म्हणजे जे आम्ही झाड लावलंय, मग उन्हाळ्यात पुरा गावभराचे लोक येऊन आमच्या झाडाखाली गाडी लावतात. मी लावूच नसतो देत, नाहीच लावायची बिलकुल. मी हवा सोडून देईन. काऊन तुमच्या घरासमोरचे झाडं तोडून आमच्या घरासमोर लावतो? मी नाही लावत. यार, झाडं लावायला ऍटलीस्ट आपल्या स्वतःच्या घरासमोर ऍटलीस्ट एक तरी झाड मोठं असायला पाहिजे. मोठं झाड म्हणते मी, कडुनिंबाचं झालं किंवा कशाचं, वडाचं म्हणा किंवा कशाचं, कोणतंही मोठं झाड, अशोकाचं झाड, कशाचंही झाड जे मोठं आहे आणि खूप सारी सावली पडते असं झाड एक तरी असायला पाहिजे. नाही, पण लहानपणी सगळं हिरवं हिरवं होतं पूर्ण राठीनगरात आमच्या. पण मोठे झाल्यावर यांना काय बुद्ध्या सुचल्या, कुठून काय नॉलेज घेतला झाडाचं, की झाडं असल्यावर हे होते, झाडं असल्यावर ते होते, तर असं डोक्यात भरू झाडच तोडून टाकले सगळे कॉलेज. आणि एकाला नाही, सऱ्याच म्हातारे ना. पण त्यांच्या घरात जेवण पण आहे ना, त्यांनी सांगायला पाहिजे ना. ऐकत ना आमच्या कॉलनीतले. तेच तर प्रॉब्लेम आहे. आमच्या कॉलनीत फक्त लेकरायचं आमच्याच घरचे ऐकते, म्हणून आम्ही आयुष्यात काहीतरी करू शकतो ना. ठीक आहे, असो. तरी आपण एक लावून देऊ झाड आपल्या घराच्या बाजूला, ती जागा आहे मोठं. ते तोडत राहू दे, आपण लावत राहू. लावतो यावेळेस पण पुन्हा लावणार एक मोठं झाड. तर आता आम्ही जातो आराधनामध्ये शॉपिंग करायला. काय काय शॉपिंग करणार आहे ते दाखवते मी तुम्हाला पुढे. तर आम्ही जसं आराधनामध्ये आलो आहे आणि कपडे बघणार आहे माझ्यासाठी. आणि ओके, एका ठिकाणी थांबत नाही, कारण त्यांना पूर्ण दुकान बघायचं असतं, कोणत्या ड्रेस माझ्यासाठी स्पेशली. आता इथे तिकडे जाऊन ड्रेसेस बघत आहे. काय करताय? मी तुझ्यासाठी पूर्ण आराधनातून शोधू कपडे आणतो. कैसा आहे? छान आहे, पण तो मूर्तीला लागलेला कलर नाही आवडला का तुला? हो, त्याच्यातलाच कलर आहे. तो पण घेऊ शकतो.
अच्छा. तो पण घेऊ शकतो. आणि पब्लिकला सांगितलं का तू की तुझे सगळे कपडे माझे चॉईसचे असतात. सांगितलं. कलर पण किती छान आहे. पण तो ड्रेस कसा आहे? पण तो हा ड्रेस वरचं लग्न टाईप वाटत नाही, तिला चांगलं नाही वाटलं. पण कलर मस्त आहे, गोल्डन आहे. गोल्डन आहे, छान आहे. पण नको ना, आवडला मला. मलाही आवडलाय. ले लो की. नाही ना, हो मला आवडला, अरे तो वाईट आहे ना. मला आवडला. नाही फायनल आहे, एकदम बढिया. आता आम्ही येऊन फक्त 10 मिनिटं झाली आणि माझी खरेदी झालेली आहे. 2 ड्रेस चूज पण झाले. माझे पटापट सगळं चूज करून देते. आता आम्ही दुसरे ड्रेस बघत आहे. मग आता आराधनामध्ये स्पेशल समरमध्ये ना ते कॉटनवाले अलग ड्रेस येतात, चिकन करीवाले. त्याच्यावर चिकन करीचं वर्क असतं. तर ते ड्रेस मला खूप आवडते आणि ते घालायला पण एकदम हलके फुलके असतात. तुम्ही म्हटलं त्यांना मला तो दाखवा, बघू द्या कसा आहे, तर मी त्यातून एक घेणार आहे. नीचे वाला पसंद आहे. मला पण आवडला तो. हाँ मला पण तोच आवडला. दिखाओ भैया एकदा दिखाओ एकदा. ये बहुत बढ़िया. तो कॉटनचा आहे. इतने में मेरी बीवी मावेंगी क्या? पर मावेंगी क्या? मोठा होती तो मला. बारीक आहे मी. इसलिए इथं हॅलो मॅनेजरला काहीच आवडून नाही राहिलं. हे नाही ते नाही. त्या मुलीने घातला होता ना तो ड्रेस असतो का? कोणता? ब्युटी पॅटर्न जेव्हा आपण आलो होतो. बसून गेले, हेही बसली, मला बसायला जागाच नाही आहे. नाही माझ्याकडे आहे माहिती. खुर्ची दबून जाईल. काय वाटलं? खुर्ची दबून जाईल. अरे वो आधा कहा गया? ये यहाँ का पार्ट गायब है ना. ती फॅशन आहे. फैशन है. फॅशन आहे ती. और ये बाकी का क्या पहनने का फिर इसके नीचे? अरे अच्छा हा पैजामा आहे का? अच्छा म्हणजे एक सेट फाटलेला ड्रेस, पैजामा, फॅशन. हे फाटलं नाहीये. हे असं आहे. हे टॉप आहे आणि इकडे असं आहे. तो लाईट कलर आहे ना. कितीला आहे? 1600. मग स्वस्तच आहे ना. हे दिखाव ये. छान वाटेल, तो रिच वाटेल असं वाटत आहे मला, है ना. ओय कसं आहे? याच्यात किती सुंदर दिसते माझी बायको. पण माझी साईज एल आहे, एक्सेल नाही. मला एक्सेल नाही. ते महत्वाचं नाही आहे. मी सध्या डिस्टर्ब नको करू. मी लोकांना दाखवत आहे की माझी बायको बघा किती सुंदर आहे. कोणत्याही ड्रेस मध्ये किती सुंदर दिसते. माझी साईज एल आहे, एक्सेल आणि एक्सेल. अरे बरं राहते एल टाईट झाला तर. तुम्ही म्हणता की श्रीरंगाला तारीफ नाही करत. काय 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 रिपीट रिपीट. तुम्ही म्हणता म्हटलं श्रीरंगाला तारीफ नाही करत. तारीफ करते तो, तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे. पण त्याला असं वाटतं की मी एक्स्ट्रा मोठी आहे, पण मोठी नाहीये. अरे तू मोठी हो, मोठाटी हो, मोठाडी हो, मला आवडणारच आहे तू. काहीच प्रॉब्लेम नाही. तू कशी झाली तर मी नाही आहे ना. नाही आहे ना. मी मजाक करत असतो, सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे मजाक. मजाक नाही केलं तर ब्लॉक पाहिजे असं का बोलता ना. आता तू अरे आराधना कधी या गर्दीच असते. येत आहे. प्रमोशन करतो म्हटलं तू, त्याच्यामुळे गर्दीच गर्दी आहे. हो ना, आम्हाला ड्रेस नाही भेटत. काही नाही, शोधल्या ना सगळं काही भेटते. आली बसली रे. एम मध्ये मावली येतं. तू तर एम मध्ये मावली. एम किंवा एम ठीक आहे. एम ठीक आहे, परफेक्ट आहे. चलो ले लो, चलो चलो लेट हो रहा. एमचा पैजामा घातला मला. पैजामा प्रॉब्लेम आहे. आता इथं आम्ही बसलो वाट बघत. तिकडे तर कोणतरी मागून ओरडलं, अरे किरणताई हो बराबर करो. काय म्हटलं किरणताई? एक कोणतरी काम करते इथं, त्यांचं नाव आहे. मला असं एक नावाच्या बाबतीत आवडते मला. बढिया बढिया. तर हा मी काय म्हणतो, तर माझ्या नावाच्या बाबतीत असं कधीच नाही होत की कोणातरी दुरून म्हटलं अरे शशांक कसं तसं तसं. तो शशांक मीच असतो. जलवा आहे हमारा. छोटे डबल एक्सेल घ्यायला लागत आहे ना. प्रत्येक ड्रेस अलग अलग राहते. मला एवढं डोकं खाल्लं तिने. मागच्या वेळेस मीच ड्रेस घेऊन आलो होतो ना. मी एक्सेल आणला होता, तो आता लूज निघाला. तिने एवढी किरकिर केली. जेव्हा जेव्हा तो ड्रेस घातला तेव्हा तेव्हा किरकिर केली की तुला माहित नाही का, मला यायलाच लागते, मला यायलाच लागते. एक्सेल घेऊन आला, एक्सेल घेऊन आला, एक्सेल घेऊन आला. मी तरी चांगले चेहरे करतो, त्याच्यापेक्षा बेकार चेहरे केले. आता बघ, मी 3 ड्रेस घेतले आहे. एक ड्रेस एम साईजचा, एक ड्रेस एल साईजचा, हा एक्सेल डबल एक्सेल साईज. मग आता याच्यात माही का चुकी होती सांग. तू असं बघायचं ना, असं आणि हे असं बघायचं. इमॅजिन करायचं खरंच माझी एवढी मोठी कंबर आहे. पण त्याच्यात मावते का नाही समजत ना. सॉरी म्हणे कॅमेरा समोर, सॉरी म्हणे. मोठा झाला तर घालता येते, छोटा झाला तर नाही घालता येते. हेच म्हटलं तुम्ही त्या दिवशी. अरे पण ते मोठा. सॉरी 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 बोलो, चांगला दिसते ना. सॉरी बोलो, चांगला नाही वाटत. सॉरी बोलो. कशाला सॉरी बोलू?
नाही म्हणत. इमॅजिन करायचं ना असं. असं इमॅजिन करूनच तुला मावलं होतं त्याच्यात मी. तरी पण मी जास्त छोटी झाली त्याच्यात. सॉरी बोलो. सॉरी. ओ माय गॉड. भाई माझी बायको कुठं आहे? हे स्त्री माझी बायको असूच शकत नाही. सॉरी बोलली. तू शॉपिंग करून दिली नाही एवढी. तू शॉपिंग करून दिली नाही एवढी मला. भाई चलता है मेरे को और 1-2 लाख गया तो चलता है. मला सॉरी मेरे को रोज सुनने का. रोज रोज थोडे असते. एखाद्याने खूप दे. मी दुकानात टाकतो आता. टाकून दे. पहिले मी घालून देते सगळे कपडे. चालते त्यांना प्रमोशनच होणार आहे. काही चुकीचं नाही होणार. फोटो काढत जाईल मस्त शूट करायचं नवीन नवीन कपडे घालून. झोप येऊ राहिली या पंकजा ते म्हणते दुकान टाकतो म्हणते कपड्याचं टाक म्हणते. टाका ना मग. काय पुरन सेठ बोलेंगे मेरे ब्लॉग में क्या बोल रही है तुम लोग. नहीं नहीं डाला भी तो पार्टनरशिप में डालेंगे तुम टेंशन मत लो. आवडला मग हो. चलो. तुला आवडला म्हणून घेते. तुला नाही आवडला तुला आवडला ठीक आहे काय घालायचंच आहे ना. हे दाखव काय घेतला आपण अजून. एवढं सामान घेऊन झालेलं आहे. एकदम बढ़िया दिख रहे हो. ड्रेस का नहीं पता तुम बहुत बढ़िया दिख रहे. इन काका सुट्टीवर आहे आज तर हे करणार आहे. मिलिंद भाऊ ना बरोबर है ना. क्या वीडियो तुम्हारा व्यूज आए उस पे फास्ट में. हाँ तुम्हारी वजह से आए. अरे बाप रे. ये ब्लॉग में जाएगा अभी भी. थँक्यू. काय आवडला का घेऊन घे ना मग. अगं असा ड्रेस नसते उचलत परस्त्रीचा कुठे नसते. अच्छा हेच जर मी केलं असतं तर अशा प्रकारे माझी शॉपिंग डन झाली आहे. तरी माझी अहो फक्त साडी घ्यायची असेल तर घेऊन एका तासात सदांनी म्हटलं एका तासात आणतो म्हणून. नाही मीच म्हटलं होतं की मी लवकर करेल आणि आपण लवकर नाही. हो पण मी म्हटलं होतं ना 4 पर्यंत आणतो तुला. तर साडी नेक्स्ट टाइम पाहू आपण. यावेळेस राहू दे. अद्या साडी किडी शर्ट नाही. शर्ट पाहिजे. नाही नाही चलो टाइम नाही आपल्या पास. बघा माणसाचं सॅक्रिफाईस. माणूस कधीच म्हणत नाही की नाही माझ्या कपडा राहिला मला घेऊनच नाही दिलं. आणले तुझ्यासाठी तब्येत ठीक नाही तरी 2 मिनिटं चल. काही नाही होत ना आपण असेच असतो व्हिडिओत. पण फॅन आलेले आहेत घरी भेटायला का भेटायला फोन करून करून. थँक्यू. आणि माझ्यासाठी अच्छा ती देईल का मला. गुलाब थोडी नाही पण हे तर मग कोणी पण देऊ शकते. थँक्यू. कुठून आल्या. अच्छा तू अच्छा म्हण तशी. त्यांना तुला भेटायचं होतं. हा बघ एवढे सारे लोक आजूबाजूला बसले असे एकदम सिरियस तोंड घेऊन. हे बघा हे एक सिरियस तोंड. ते मागं बघ कसं गड्ड्यात गेलेलं आहे. नेतल नेथल ओके. अशा नाव नका सांगू ब्लॉग मध्ये लगेच सर्च करते पोरं. इंस्टाच नाही आहे मग कुठे बघता तुम्ही आम्हाला. अच्छा तिच्या मोबाईल मध्ये बघत असशील मग. बाय युट्यूब वरही व्हायरल आहे तू. काय बोलू आता मला काही सुचत नाहीये. एवढ्या शांत झाल्या. तू पण तर शांत झाली. मीच बडबड करत आहे ह्या दोघींमध्ये याच्यात. मी याच्यासाठी बडबड करत आहे कारण की मला माहितीये खूप आल्यावर नर्वस होतात ही लोक. तर मला सवय आहे मी लोकांना बोलायला मजबूर करतो. अरे ब्लॉग तिचा आहे माहितीये पण माझी पण थोडीशी तारीफ करा. कसं आहे रे तू काही पण बोलायला लागतं काहीतरी ब्लॉग मध्ये. माझी नाही बघत का व्हिडिओ मग कोणी बघ झालं एवढंच काफी माझ्यासाठी. माझी फ्रेंड राहायची इथे. हा. तर तिने मला सांगितलं की तुझं घर आहे तेव्हापासून मग आम्ही रोज असं रोज असं येते जेवण केल्यानंतर पण म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्ही वॉकिंग वगैरे करता दिसेल पण कधी नाही आम्ही लेट करतो जरा. असं. आम्हाला सोडवायला येते पण त्यांना दिसलेच नाही. कुठून आल्या पण ह्या काय सांग ना मागून. मला एवढं नाही मला आता सांगितलं त्यांनी की माझ्या बाहेरच्या आहे इथं म्हणजे शिकायला आहे. तू तर म्हणे 2-3 दिवसापासून म्हणत आहे. पण त्या 2-3 दिवसापासून भेटायचं म्हणत आहे पण त्यांनी प्रॉपर मला म्हटलं म्हणून मी भेट दिलं. डायरेक्ट आले तर तू सरळ सरळ धमकी देते का तू डायरेक्ट आले तर घरात नाही घेणार. असं काही नाही आहे.
पण मी सध्या सहसा टाळते लोकांना भेटायचं वगैरे, कारण की आमचे शूट्स असतात, अपलोड असते, मग त्यांना टाइम द्यायचं. पण यांनी प्रॉपरली मला विचारलं की आम्ही 9 पर्यंत भेटू शकतो. मग मी म्हटलं चला या बाहेरच्या असतील भेटू द्या. त्यांनी सांगितलं आम्ही वेट करतो म्हणे, आम्ही राठीनगरच्या सेंटरना नाही दिसले, तर मग भेटणं तर साहजिक होतं ना. तर मग तिचं सरळ सरळ म्हणणं आहे परमिशन घेऊन या. एकदम म्हणजे धक्का नका देऊ, कारण की आम्ही वेगळ्या स्टेट मध्ये असतो, शूट वगैरे येते, मग ते डिस्टर्ब होते. कोण कधी काय करते ते सांगते मी. हा हे आमचे खतरनाक क्रिएटर आहे की कधी काय करतील सांगता नाही. आताच तुम्ही येत होते तर त्याला म्हटलं त्याचे पाय इथपर्यंत होते, तर त्याला म्हटलं थोडासा बरोबर बस, तर इथचे पाय इथे गेले त्याचे, तो काही हल्ला नाही तिथून. आणि मोस्टली आपणही नाही राहत नाही ते. काय आणली नाही? ओ माय गॉड, मला नाही दिली तू. थँक्यू. ह्या पोरी आपापल्याच खेळतात. यांनी हिला फुलं दिले, हिने याला चॉकलेट दिल्या, मला फुलं भेटत ना चॉकलेट. दिले तुला फुल. म्हटलं असं म्हटलं दोघीपैकी एक जण द्या बा चॉकलेट. अरे मजाक करत आहे करत आहे. फेवरेट कोणता ब्लॉग होता? वाटले कारण त्यात खूप ग्लोब झालेला दोघांचा. ग्लोब? हो खूप. आता म्हणजे आता दीदी तर खूपच सुंदर दिसते. अरे दोघांचा बोलली होती आताच. हा. साला मेरे को क्रेडिट नहीं आने दे रे. आणि जेवताना तर रोज डेली बघतो आम्ही. म्हणजे एक स्टँडर्ड सेट केला आहे की म्हणजे आजकाल असं खूप हे झालेलं आहे रिलेशनशिप वगैरे, तर तुम्ही दोघं खूपच म्हणजे छान आहे. म्हणजे बघावं वाटतं असं. बाकीचं असं खूप म्हणजे विचित्र व्हिडिओ येतात आजकाल. अच्छा, म्हणजे ती माझ्या डोक्यावर बसते ते व्हिडिओज आवडतात का तुला? हो म्हणते. छान असतात. थँक्यू. ते ह्युमर माझ्याकडे असतो, बाकीचा ब्लॉग तिच्याकडे असतो. आणि एडिटिंग हा कुठे गेला? तो होता ना त्याच्या आद्याकडे असते एडिटिंग ब्लॉग्सची. आणि हा आमचा पीयूष आहे. पीयूष बैठा है गाइस, पूरा अंदर धस गया. देखो ये हमारे जो बीन बैग इसमें के बीन्स दब गए गाइस, तो ये पीयूष ने बैठ के दबा दिए. तुम्ही म्हणा नाही पीयूष काय आहे, तर ते सौरभ जोशीच्या ब्लॉग मधला त्याचा कसा पीयूष आहे कंटेंट, तसा आमचा परीक्षित आहे कंटेंट. चॅनल करायसाठी त्याला मोबाईल घेतला, पण चॅनल काही उगवून नाही राहिलं. मोबाईल उगवला, सगळं झालं, माहिती आणला, माहिती घेऊन झाला, सगळं घेऊन झालं. तेरा युट्यूब का बारा है. मेरा माइक तो वही लेके जाता, मेरा नाम बदनाम कर रहा है. लेकिन ऐसा तो वीडियो भी नहीं निकालता है, उसके भी घर पे सोता ही रहता वो माइक. उसकी भी बोला है, उसकी भी. म्हणजे तेरे भी घर पे सोता है, उसके भी घर पे सोता है. अबे त्यानं माइक नेला, म्हटलं काय याची चार्जिंग काहीच नाही उतरली, वापरलंच नाही. नाही माझा कंटेंट नागपूरला गेला सध्या. अच्छा आजी. 15-20 दिवस येणार नाही. चलो थँक्यू. थँक्यू सो मच. नाही आमच्यासाठी येतात ना तर डायरेक्ट येतात, काहीच आणत नाही. तू फुलं तरी आणले तर ते आम्हाला खूप म्हणजे माझ्यापेक्षा तिला खूप जास्त आवडलं, कारण की तिला फ्लावर्स आवडतात आणि मी काही देत नाही. कोणी असं बाहेरूनच आवाज देते, कोणी बाहेरूनच आवाज देते. ह्या तरी वेट करत होता की कधीतरी दिसेल, कधीतरी दिसेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही बाहेरून काही करून जाताय तर इथं सगळं मला क्लिअर दिसतं. असं काही काड्या करू नका. ती म्हणाली की मी फ्लावर शोधायला गेले होते, तर सनफ्लावर पण त्याच्याकडे गाडी नाहीये, तर पैदल गेला इथं शेगाव. बापरे, तर तिथून त्यांनी हे मसाले फ्लावर्स आहे. मला सांगायचं होतं आपण कारने गेलो असतो. स्वतःसाठीच बोल गेला. अशा फिरत नका जो पैदल. काही म्हणायचं तुला? आभारच प्रदर्शन. थँक्यू सो मच, तुम्ही आला आणि छान वाटलं मला. आम्हाला खूप छान मला वाटलं. खूप छान वाटतं की तुम्ही आम्हाला मिळाला. म्हणजे भेटले. हा, ते कमेंट करतात पुणेरी लोक, मिळाले नाही ग भेटले असतात. थोडीशी इंट्रोवर्ट आहे बिलकुल नाही वाटत, बिलकुल नाही. असं वाटतच नाही. तो सांगते मला, मग मी नॉनस्टॉप माझी बरोबर सुरू करते. मी एकदा बोलायला लागले की मग सुटत नाही बसत. खाली आमच्या इथे सोफा आहे, पण वर तुम्ही आल्या सॉरी बसायला की सोफा वगैरे नाही आहे. आणि ह्यात उठून मी राहिला तर बसा बाबा नाव याच्यात दोघी कशा बसून मावते त्या दोघी बसा. नाही बस तिथे बस तिथे एक दोन तिथे आम्ही शंभरवाली चेअरमध्ये बस ना. मी घेऊन तिकडनं नाही नाही काम करत. बस द्या. नाही मला ठीक आहे. हा. नाही ठीक आहे. अरे बस चेअरवर बस. बस ना. हा, बस. तर फर्निचर वाले बघत असेल तर अशी कंडिशन आहे आमच्या घरात. सोफा बिफा असेल तर आपण कोलॅबोरेशन करू शकतो. खाली नंबर दिलेला आहे. नंबर काय काव्या? 9665260993. सोफा आमच्या पसंतीचा लागेल. टर्म्स अँड कंडिशन्स आहे. पण तू मला दिसत नाही आहे. हा दिसतंय हा, दिसते आता. किरण दीदी बोलो. हाय. बस चेहरे दाखवून द्या इकडे, तुम्ही दिसून जा. ब्लर ब्लर आहे. एकाचा दाखवा कोणाचा तरी. दिसतं थोडंसं. आम्हाला पण. ही ताई आहे. ही ताई आहे. छान वाटत आहे म्हणते प्रत्यक्षात खूप. अच्छा ओके. हो, आठवण आहे. नक्की भेटू म्हणजे. हो नक्की भेटू आपण. आता चेहरा दाखव ना व्यवस्थित. एका जागी उभा राहा रे.
हा तसंच नाव आता हाल नको. बढिया. नाही रे, तिकडे घासत होतो मी मुंबईत. तो पण मुंबईतच घासत आहे. हो का? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुला नाही बोलायचं? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.